तिने दीक्षा घेतली तिच्या पोरी कसल्या रडत होत्या बाया. नंतर आली तिच्या घरी आली. आई ती अशी करायली तर नाही तिला अंगाला चिवर होत ना. नाही तिला बघायचो ना आम्ही पस्तीचा व्हिडिओ यायचा ना. त्यांना किती मुली आहेत? 2 आहे ना. 2 मुली आहेत. 2 तर दाखवत होते बाई काय माहिती. 2 आहेत. आई आहे. त्या मुली रडत होत्या ना. मी पण बघितलं रडत आहे त्यांचा व्हिडिओ बघून. हा ती आई ना ती केस कापले तेव्हा लय रडत होते. ती मुलगी ना त्या मुली रडत होते त्याला. बरं झालं तिला माहित झालं. बनतेजीला दिलंय तिनं. ती जीवर अंगावर असताना दान केलं भरपूर. कुठे? त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थायलंडला गेली, श्रीलंकेला गेली चिवर अंगावर असताना. पुन्हा इथं बुद्ध विहारामध्ये बरेच दिवस होती ती बुद्ध गयाला. लय डेंजर. भेट नाही कोणाच्या बापाला. एवढं डेंजर असून तरी मुडदे त्यांच्या देव सोडतात आणि आमच्या छेच्यात घुसते. खूपच बोलते पण आहे. आता तर एक बलात्काराच्या केसवर किती बोललेली. मनुवाद्याला नुसतं शिव्या देते कोणाला पण. कोणी पण असेल ना नुसतं शिव्या देते. शिव्या देते. कापूनच टाकते. बरंच घेते. बोलते मी आयटिंगच लय वेगळे. आयटिंग लय वेगळी. आता केस आलेत बरेच तिला. केस आलेत. तिला नवरा नाही का? आहे वाटतं. मला इतकं क्लोज माहित नाही. अहो आई तुझ्या सांगत असतो या. मग गाणी बघा तिने. मी त्याचीवर घातलं तर पुरीच रडायलेल्या आई. कुठला पण गायक असू दे तर हरवणार म्हणजे हरवणार. त्याला कसं गाणं म्हणू दे. हो किती वेळ काय बी इचकट बोलू ते इचकट ही बोलते. बोलती. तो खराब बोलत खराब ही बोलते. गाणं म्हणायला लागलं का सामना ना खूप डेंजर आहे. बोल म्हणजे तुला पण काय दीक्षा बोलायचं? घेतली तर रोज तिचे व्हिडिओ असायचे. तिनं दीक्षा घेतली तर. आणि मग बाताना लांबनं बोलायचं ना सामन्यामध्ये. जेव्हा हिचा टाइम आला तर ते जवळ जाऊन अशी करून त्याला बोलले. बोल रे आवाज कडे गेला रे. पण त्याला मुतायला जाणते. भारी आहे पण मला पण आवडते. सामने ऐकते त्याच्यावर. माझ्यासोबत त्यांचे व्हिडिओ फोटो आहेत. आता सामना म्हणल्यावर ते नवरा बायको झाल्या. तो म्हणतो ना काय पिक्चरला चल इकडं चल तिकडं चल. सगळं काय म्हणते पिक्चरला जायचं. आधी मी चेक करणार तू खडी असतं बाहेर. पिक्चरला येणार. चल एन्जॉय मस्त फुल आपण करायचं. तिकडे खूप गाण्यात काय काय बोलते पाहते. बाबाची इज्जत नाही इज्जत करते. म्हणजे लोक कॅशिट घेतात ना ते. बघतात ते. तुमच्या तिकडे एरियामध्ये खूप फॅन असतील ना. तिच्या गाणे चालू झाले का लोक गाणे बी बोलू देत नाहीत. नुसते पैसे सोडतात. हा मग लय पैसे सोडतात तिचे गाणे. आई मी म्हणलं बाई तिचं गाणं तरी होऊन द्या. चालू व्हायच्या चालू बाई सुरू. पण चांगली आहे मस्त आहे समाजासाठी ना. भारी. पैसे भरपूर सोडतात बाई तिला. लय पैसे. आणि घमंडी बिलकुल नाही. म्हाताऱ्या माणसाला जाते घेते जवळ करते. आणि कुठलं पण तशा माणसाला गमेंडीच नसते. काहीच नाही. पुणे गमेंडे न गमेंड्यावालाच माणूस पुढे जात. आता तुला आहे का गमेंडी? आमच्या संग चांगली बोलली ना. जयवी मी बोलली. मग आम्हाला किती छान वाटलं. बरं तर तुम्ही मावशीकडून आले ना. तुम्ही हे बघा तुम्ही मावशीकडून आला होता. दिसते पण खूप सुंदर. हा दिसायला किती सुंदर आहे. आता तर मस्त बॉयकट वगैरे केली तर. मी लय गाणी ऐकते. रात्रभर झोप आले ना तुझीच गाणी. प्रोग्राम मध्ये तो मेकअप अहो, वगैरे नेट चालू करते ना. लय भारी दिसते. आणि मग असंच होतंय. हो प्रोग्राम मध्ये मेकअप वगैरे करते लय भारी दिसते. मस्त क्यूट दिसते नाही का. साडी नेसल्यावर तर भारी लावलं. साडी पण नेसते का ते? हो साडी उतरले गाणी आहेत तिची. साडीवर रमाबाईची. मग रमाबाईची नथ घालून हे करून कुंकू लावून कुंकू एवढा मोठा लावून. छान आहे पण मस्त आहे. अंजली भारती. अंजली भारती. साडीचा फोटो आहे ना माझ्या. या सागरच्या तिथं त्यांना गावातल्या बायका वगैरे खूप प्रेम करतात ना. हा. पण ती पण छान आहे ना. तिनं गर्व केला तर तिला कोणी एवढं काही हे करत. गर्व केल्यावर कोण नाही विचारत. कोणालाच भीत नाही. देत नाही.
या संविधानच्या सत्य काय बोलती काय तुमच्या मायच्या तुझ्या माईचा धागड्या आहे का तुझ्या माईचा नवरा आहे का भाड द्यावं भाड खाव. तुम्ही भेटले नाही कधी त्यांना? तुमच्याकडे नाही. प्रोग्राम नाही झाला पनवेल मध्ये? नाही मोबाईलला काय तुम्ही झालं? कधीच भेटलेले नाही म्हणजे असे दिसलेले वगैरे कधीच नाही कुठल्या नाही program? कधीच नाही. आता मला रेंज नाही. आता तू दिसली तर आमच्या किती दिवस ध्यानात राहील हा. तुझ्या गाणी बी आले आम्ही म्हणून ह्यो पहिला भेट आता हे जो इंस्टाग्रामवर आली ना आम्ही लक्षात ठेवू. गेला रेंज. दीदी अंजली तसंच होतंय, भारती महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका. आनंद शिंदे सगळं गायला बसल्यानंतर ते आनंद शिंदेला सुद्धा हरवे. आनंद शिंदेला पण आरवते ना. हरवला.